कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो स्वामी कृपेने. स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर अगदी नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत खूप छान असा मस्त व्हिडिओ घेऊन आलोय. तर आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे ते म्हणजे माझ्याकडे पाठ आणि चौरंगचं जे काही कलेक्शन आहे ते आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. तुम्ही सगळेजण बोलता की तुझ्या पूजा इतक्या सुंदर असतात, छान असतात, देवपूजा किंवा आपल्या बाकीच्या मांडणीच्या पूजा म्हणू नका, तर त्या खूप सुंदर असतात. तर त्या ह्या छोट्या छोट्या गोष्टींमुळेच खूप सुंदर दिसायला मदत होत असते. तर आज मी तेच तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. ज्यांच्याकडे आहे तर त्या लोकांनी परचेस करा, नका करू, पण ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी नक्की परचेस करा. मी स्वतः रेकमेंड करेन अशा काय काय छोट्या छोट्या पूजेसाठी, कोणत्या मोठ्या पूजेसाठी कुठल्या टाईपचे कुठले चौरंग वापरायचे, कुठले पाठ वापरायचे, आज हे तुमच्या सर्वांसोबत डिटेलिंग मी शेअर करणार आहे. कारण मार्गशीर्षच्या पूजेमध्ये बरेच जणांचं कन्फ्युजन होत असतं आणि आपले बाप्पा सुद्धा येणार आहेत आणि श्रावण सोमवार सुद्धा अवघ्या आठवड्यावरती आहे. तर त्या छोट्या छोट्या गोष्टी मी तुमच्या सर्वांसोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर आजचा व्हिडिओ एंड पर्यंत पाहायला हवी. तर सुरुवात अशी आपण छान छोट्याशा पाठापासून सुरुवात करू. तर एकदम या सर्व चौरंगामधून सर्व पाठांमधून माझ्याकडे एक छोटासा पाठ आहे. पाठ चौरंग तुम्ही त्याला जे म्हणाल ते. तर हा असा छोटूसा नन्नूसा प्यारासा माझा पाठ आहे. तर हा पाठाची साईज पण तुम्हाला समजायची की केवढीशी आहे. अगदी माझ्या हातापेक्षा हा थोडासा छोटा आहे. तुम्हाला दिसून बघू शकता तुम्ही, म्हणजे एवढाच आहे तो, तळ हाता एवढा, आणि छोटूसा आहे. म्हणजे आपल्या काही बेसिक पूजा असतात, म्हणजे कधी मार्गशीर्षचा आपला छोटासा कलश मांडायचा असतो. आता आपण बऱ्याचदा काय करतो, असं एक छोटासा पाठ घेतो किंवा चौरंग घेतो आणि त्याच्यावरती आपण हा छोटासा चौरंग ठेवतो. म्हणजे आपल्या पूजेला जी हाईट मिळायला हवी असते. काय वेळेस आपण बरेचसे मोठे मोठे वस्त्र आपल्या महालक्ष्मी मातेंना घालत असतो, तर मग त्याच्याला एक वेगळी हाईट हवी असते त्याला, की ती पूजा छान दिसेल. तर त्याच्यासाठी हे असे छोटे छोटे पाठ यूज करायचे. त्याच्यामुळे काय होतं, त्याला एक हाईट मिळते आणि आपली पूजा ना अजून सुंदर दिसते. म्हणजे हुबेहूब साक्षात महालक्ष्मी मातेचं स्वरूप दिसायला मदत होते. तर हा तो चौरंग आणि ह्याच्यावरती डिझाईन अशी सुंदरशी मोराची आहे, तुम्ही बघू शकता. आता हा पाठाला माझ्या तशी बरेच वर्ष झाली, अगदी 2-1 वर्ष झाली माझ्या पाठाला हा माझ्यासोबत आहे. पण खूप छान आहे. बॅक साईडनी काहीसा तो असा आहे आणि हे जे पूर्ण वर्क केलं ना त्याचं काही एक पत्र्यासारखं त्याच्यावरती पेपर टाईप आहे. पण ह्याला मी धूत वगैरे नाही किंवा ह्याच्यावरती पाणी वगैरे घालत नाही, पण तरी पण तो तसा झालाय. पण खूप छान आहे. अवघ्या तुम्ही तो ओल्या कपड्याने जरी पुसून घेतलात ना तरी सुद्धा चालेल, असा छान पाठ आहे. आणि ह्याची कॉस्ट तुम्हाला हा 200+ पडतो. म्हणजे आता तरी हा ट्रेंडला आहे. खूप जण अशी पाठ खूप जण वापरतात आणि खूप साईजेस मध्ये हे अवेलेबल होतात. फक्त जर तुम्हाला एक कलश ठेवायचा असेल किंवा काय, तर त्याच्यासाठी हा पाठ खूप बेस्ट आहे. मी स्वतः तुम्हाला रेकमेंड करेन, जर तुम्हाला हा घ्यायचा असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. 200 पर्यंत भेटतो. जर तुमचे कोण ओळखीचे असतील किंवा काय तर काहीतरी तुमचं कमी जास्त होऊ शकतं. पण ऑफलाईन जर तुम्ही बघायला गेलात मार्केट्समध्ये त्याची प्राइस रिअली खूप जास्त आहे. मी तुम्हाला ह्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईन, जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नक्की बाय करू शकता. त्याच्यानंतर मी आता दुसरा एक पाठ दाखवतो, जो बेसिक बनवून घेतलेला पाठ आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. तर तो हा पाठ आहे. हा थोडासा मोठा पाठ आहे, म्हणजे ह्या पाठापेक्षा बऱ्यापैकी मोठा हा पाठ आहे. तर हा पाठ तुम्ही गणपतीसाठी वगैरे वापरू शकता. म्हणजे ज्यांचे छोटे गणपती असतात, जे लोक घरी गणपती बसवतात, मागातले म्हणू नका किंवा आपले भाद्रपटातले म्हणू नका, तर त्याच्यासाठी हा छोटूसा पाठ खूप त्यांना बरं पडेल. आणि ह्याच्यामध्ये ना मी पहिली धनतेरसची माझी पूजा मांडली होती आणि हा माझ्या मामाने बनवून दिलेला पाठ होता. तर हा पण खूप छान पाठ आहे. आणि हा मी अशा छोट्या मोठ्या आपल्या पूजा असतात, म्हणजे मार्गशीर्ष महालक्ष्मीच्या पुढे आपण जो पाठ मांडतो, कारण देवीची सजावट करण्यामध्येच बरंचसं हे निघून जातो, पाठाची जागा निघून जाते चौरंगाची. तर त्यावेळेस पुढे आपण अशा प्रकारचा पाठ ठेवतो आणि त्याच्यावरती आपण बाकीच्या आपल्या मूर्त्या वगैरे असतात त्या आपण ठेवत असतो. तर त्यासाठी हे असे पाठ आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे. हे असलंय ना की काय वेळेस कोण आपल्या घरी येतं, म्हणजे कुठलं केळवण म्हणू नका किंवा बाकीच्या गोष्टी म्हणू नका, त्यांना बसायला सुद्धा मदत होते आणि पूजा मांडायला सुद्धा मदत होते. मग असे छान कार्विंगचे वगैरे तुम्ही सुंदर घ्या. ह्याच्यावरती सनमाईक वगैरे पण असतं, म्हणजे काय काय लोक सनमाईक स्टिक करून घेतात, म्हणजे हे जसे स्क्रूज असतात ना ते दिसत नाहीत.
पण असा सिंपल जरी तुम्ही ठेवलात ना तरी चालेल. आता बऱ्याचशाला स्क्रॅचेस वगैरे आले, कारण हा सुद्धा खूप वर्षापासून माझ्याकडे आहे, अगदी 5-6 वर्षाला होऊन गेलेत, पण तो खूप छान टिकलाय अजून आणि चांगला लाकडाचा आहे. सो काय काय ह्याच्यावर मी पूजा माझ्या मांडत असतो. तर हा एक पाठ माझ्याकडे आहे. त्याच्यानंतर एक दुसरा पाठ मी तुम्हाला दाखवतो, जो ह्याच्यापेक्षा थोडासा छोटा आहे पण प्रॉपर आयताकृतीमध्ये आहे. तो म्हणजे हा एक पाठ आहे. ह्याच्यावर थोडीशी छान अशी मस्त डिझाईन आहे, तुम्ही बघू शकता. थोडीशी छान अशी मस्त डिझाईन आहे याच्यावरती. म्हणजे जे काही शुभ आपल्या पूजेमध्ये मांडलं जातं, सगळ्यात महत्वाचं तो म्हणजे आपला कलश. त्याच्यानंतर शुभ लिहिलंय, लाभ लिहिलंय, स्वस्तिक आहे, श्री आहे आणि सगळीकडे अशी स्वस्तिकची सुंदरशी अशी डिझाईन आहे. फुलं मध्ये आहेत. म्हणजे जे काही असं पवित्र आपल्या पूजेमध्ये मांडलं जातं, जे जे शुभ मानलं जातं, तर ते ह्याच्यावरती डिझाईन केली. आणि ही डिझाईन जात नाही. आता हा पाठ मी गेले 1.5-2 वर्षापासून वापरतोय, पण ह्याच्यावरची डिझाईन अजून गेली नाही. पण ह्याला मेंटेन कसं करायचं, तो म्हणजे हा पाठ असतो लाकडाचा आणि ओलं अजिबात ह्याला हे करायचं नाही. सिंपली तुम्ही सुख्या कपड्याने जरी पुसलात किंवा ओल्या कपड्याने पुसून लगेच त्याच्यावरती सुख्या कपड्याने पुसून घ्यायचं. म्हणजे कुठलेही आपले जे काही असे हे लाकड असे, या लाकडाचे म्हणू नका किंवा ह्या लाकडाचे म्हणू नका. लाकडांमध्ये पण बरेचसे प्रकार असतात. आता आय डोंट नो की हा कुठल्या लाकडापासून बनलाय, पण तुम्ही हा सुद्धा पाठ घेऊ शकता. खूप छान आहे. आणि या पाठाची कॉस्ट मला 150च्या आसपास पडली होती. हा 150 रुपयाला मला पाठ मिळाला होता आणि खूप छान आहे. ह्याच्यावरती पण बरीचशी माझी पूजा राहते. म्हणजे जे लोक एकदम सिंपल मार्गशीर्ष व्रत मांडतात, त्यांना जास्त असं देवीला सजवायला आवडत नाही किंवा त्यांच्याकडे वेळ नसेल किंवा बाकीचं काय असं सिंपल मांडत असतील, तर त्यांच्यासाठी हा पाठ खूप सुंदर आहे. आणि ज्यांचे गणपती बाप्पा सुद्धा छोटे असतात त्यांच्यासाठी सुद्धा हा पाठ खूप सुंदर आहे आणि खूप छान पाठ आहे. हेवी आहे सगळ्यात महत्वाचा. आणि हा मी ऑफलाईन पाठ घेतला होता, हा मी पाठ ऑनलाईन घेतलेला नव्हता. तर हा मी लालबाग वरनं घेतला होता. लालबागचं राजा जिथे बसतो त्यात छोटीशी गल्ली आहे, तिकडे दादा हे सेल करतात, म्हणजे बाबाच असतात, तर ते सेल करतात. तर तिकडे हा मी पाठ घेतला होता. हा 150च्या आसपास मला पडला होता. तसे पाठांमध्ये माझ्याकडे हे 3 पाठ आहेत. मी एक सेकंड तुम्हाला प्रॉपर दाखवतो. तर पाठांमध्ये माझ्याकडे हे 3 पाठ आहेत, जे मी फक्त आणि फक्त पूजेसाठी वापरतो. बाकीच्या कुठल्याही गोष्टीसाठी हे पाठ वापरली जात नाहीत. म्हणजे बसण्यासाठी म्हणू का वगैरे, फक्त पूजेसाठी ही मी छान 3 पाठ माझी आहेत पूजेसाठी, जी मी फक्त आणि फक्त पूजेसाठी वापरतो. तर त्याच्यानंतर आता मी तुम्हाला चौरंग दाखवतो की माझ्याकडे चौरंग मध्ये काय काय. तर माझ्याकडे चौरंग मध्ये काय काय आहे, किती चौरंग आहेत किंवा कसे काय, आता ते मी तुम्हाला दाखवतो. तर सध्या रिसेंटली मी एक नवीन चौरंग घेतलेला आहे. छोट्या पूजेसाठी मी तो घेतलाय खास करून. म्हणजे बरेच आपले आता श्रावण सोमवारची पूजा आहे, ती काही एवढी मोठी पूजा नसते मांडणीमध्ये, छोटीशीच पूजा असते. तर त्याच्यासाठी हा मी चौरंग घेतलाय. आणि एक माझा सुंदर एकदम मोठा असा चौरंग आहे, जो तुम्हाला मी आता दाखवेन नंतर. तो इथे दाखवणं मला शक्य नाही, मग मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने सुद्धा तो दाखवेन. तरी बघू, मी तुम्हाला दाखवेन तो. तर आता रिसेंटली घेतलेला मी चौरंग तुम्हाला दाखवतो. तर मी हा एक रिसेंटली चौरंग घेतलाय. हा पण बऱ्यापैकी जड आहे. आणि हा एक मी चौरंग घेतलाय. आणि ह्याच्यावरती पण सेम अशी डिझाईन आहे जशी त्याच्यावरती होती, अगदी सेम तशीच्या तशी डिझाईन आहे. आता मी तो चौरंग खालती ठेवलाय, तशीच डिझाईन आहे. स्वस्तिक आहे, कलश आहे, शुभलाभ लिहिलंय, स्वस्तिक आणि ह्याची डिझाईन आहे सुंदरशी. तर हा तो चौरंग आहे. आणि हा चौरंग जिकडनं मी हा लाल रंगाचा पाठ तुम्हाला मी दाखवला तिकडनाच घेतला होता. आणि हा चौरंग मला 250 ते 300च्या अंडर पडलाय. तर म्हणजे 250 ते 300च्या आतमध्ये हा मला पडलाय. पण खूप सुंदर आहे चौरंग. छोटीशी बेसिक पूजा मांडायची असेल, म्हणजे श्रावण सोमवार, जन्माष्टमी, वसुबारस, त्याच्यानंतर धनतेरस किंवा अजून बाकीच्या अशा कुठल्याही पूजा मांडायच्या असतील, तर त्याच्यासाठी हा पाठ किंवा हा आता प्रॉपर चौरंग आहे, पाठ म्हणता येणार नाही. फक्त हाईट ह्याची कमी आहे. आणि मी तरी तुम्हाला प्रिपेअर करेन की तुम्ही कमी हाईटीचे चौरंग घ्या. एवढे मोठ्या हाईटीचे जे चौरंग असतात, जो मी आता तुम्हाला दाखवेन, तो कुठल्या गोष्टींसाठी वापरायचा हे सुद्धा मी तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. पण आपल्या बेसिक ज्या पूजा असतात त्याच्यासाठी हे असले चौरंग खूप बरे पडतात, असं मला तरी वाटतं माझ्या अनुभवावरून. तर म्हणून मग मी हा घेतला, कारण माझ्याकडे जो चौरंग होता तो खूप मोठा आहे हायटीला. सो काय काय पूजेमध्ये मला असे प्रॉब्लेम्स दिसायला लागले, तर म्हणून मग मी हा चौरंग घेतला. आणि हा मी तुम्हाला सांगितलं, हा 250 ते 300च्या आतमध्येच मला पडलाय. आणि हा चौरंग मी लालबाग वरून घेतलाय.
तर तुम्हाला जर तिकडचा प्रॉपर डिटेल व्हिडिओ हवा असेल किंवा ऍड्रेस हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी नक्की त्याचा ऍड्रेस देईल. त्याच्यानंतर अजून बरंचसं काय काय आहे माझ्याकडे जे मी तुम्हाला दाखवतोय. आणि अजून रिसेंटली घेतलेली वस्तू जी तुम्हाला मी नंतर दाखवतो. कारण हा एक सगळ्यात जड आणि मोठा चौरंग आहे माझा, जो तुम्ही बाकीच्या पूजेमध्ये माझ्या बघत असाल. आणि म्हणजे मार्गशीर्ष महालक्ष्मीची पूजा म्हणू नका किंवा बाकीच्या कुठल्याही पूजा म्हणू नका, हा खूप म्हणजे खूप जड आणि हेवी आहे. आणि सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे हा खूप उंच सुद्धा आहे. म्हणून हा पाठ मला म्हणजे हा जो चौरंग आहे तो कशासाठी तुम्ही वापरू शकता. हा चौरंग तुम्ही शक्यतो गणपती ज्यांच्याकडे बसतात ते लोक वापरू शकतात, किंवा आपली सत्यनारायणाची पूजा असते तेव्हा पूर्ण हाईट त्याला मोठी लागते. म्हणजे हा जो हे असतो ना पूर्ण तो मोठा लागतो केळीचे खांब लावण्यासाठी. तर हा असा काहीसा चौरंग आहे. तर हा पण चौरंग माझ्या मामाने बनवला होता, गावावरनं आणलाय हा चौरंग आणि खूप छान आहे. तर ह्याच्यावरती एकदा मी महाशिवरात्रीला, आता ह्याच्यावर तुम्हाला प्रॉपर दिसत असेल की नाही आय डोंट नो, हा दिसतंय असे छोटे छोटे ना तुम्हाला व्हाईट कलरचे सर्कल्स त्यावर दिसत असतील. तर ते एकदा मी त्यावर दिवे लावले होते दीपावस्थेचे, तर त्याचे डाग राहिले त्याच्यावरती. सो आता त्याला कार्विंग वाल्याकडे मला द्यावं लागेल की तो डाग तो घालवेल चांगले असे मस्त. ओके, बघू त्याला काय करता येईल. पण तुमच्याकडे जर काय आयडिया असेल तर मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा, मी नक्की त्याच्यावरती काहीतरी करेन. त्याच्यानंतर अजून एक रिसेंटली घेतलेली वस्तू, त्याला खूप वेळ आहे पण तरी पण मी घेऊन ठेवलेली आहे, ते म्हणजे हे अग्निकुंड. अग्निकुंडच म्हणतात ना, हवनकुंड अग्निकुंड, हा काय ते म्हणतात ह्याला. तर ते एक मी घेतलं. त्याचं कारण म्हणजे आता नवरात्र आपली लवकर येते, सप्टेंबर महिन्यात आपली नवरात्र आहे. तर त्यासाठी होम करण्यासाठी मी खास करून हा घेतलेला आहे. खूप सुंदर आहे आणि ह्याची कॉस्ट मे बी 150 to 200च्या अंडर, म्हणजे 150 ते 200च्या आतमध्ये हा मला पडलाय. एक्झॅक्ट प्राइस मी तुम्हाला इथे का सांगत नाही, कारण आता बरेच जणांचं कन्फ्युज होतं. मागच्या वेळेस मी असंच एक दाखवलं होतं, तर दादांचा ऍड्रेस मी दिला होता. तर तिथे दोघं तिघ जण गेले होते आणि त्यांनी सांगितलं की दादाने आम्हाला ह्या प्राइस मध्ये सांगितलं आणि तुम्ही ह्या प्राइस मध्ये सेल करताय. तर ह्याच्यामध्ये ट्रस्ट इश्यू मध्ये पण बरेचसे प्रॉब्लेम्स होऊ शकतात. तर म्हणून मी तुम्हाला सांगत नाही एक्झॅक्ट प्राइस, कारण मग त्यानंतर त्यावेळेस त्या दादाने मला कॉल सुद्धा केला होता की असे असे प्रॉब्लेम्स आहेत दादा, मग तुम्ही एक्झॅक्ट प्राइस प्लीज सांगू नका. सो म्हणून मी कुठल्याच व्हिडिओमध्ये जे काही तुम्हाला दाखवतो तर त्याच्यात मी काही एक्झॅक्ट प्राइस तुम्हाला सांगत नाही, फक्त एक अंदाज म्हणून. कारण जी माझ्यासारखी मुलं आहेत ज्यांना घ्यायचं असतं त्या वस्तू, पण पॅरेंट्सकडे पैसे मागावे लागतात, तर मग त्यांना असं आयडिया समजू शकता की आयडिया म्हणून तुम्ही तुमच्या पॅरेंट्सना अशा वस्तू सांगू शकता की एवढ्या एवढ्या रेंजमध्ये एवढ्या एवढ्या गोष्टी आहेत. मुंबईमध्ये तरी हा कॉस्ट आहे, तुमच्या इथे कमी असेल जास्त असेल त्याच्यावरती पण डिपेंड आहे. पण कोण मुंबईमध्ये राहत असेल तर त्यांनी नक्कीच त्या दादांना कॉन्टॅक्ट करावा. त्यांचा नंबर नाहीये पण माझ्याकडे, पण तुम्हाला मी ऍड्रेस वगैरे तुम्हाला देईन मी डिस्क्रिप्शन मध्ये, डोंट वरी. तर ते मी घेतलं होतं. नवरात्रीला अजून खूप वेळ आहे पण मी घेऊन ठेवलंय, कारण लागतं आपल्या वेगवेगळ्या पूजांमध्ये. आता पूजांमध्ये फक्त नवरात्री तरी लागतं, गणपतीत तर कोण होम वगैरे करत नाही. आणि आता लवकरच आपले गणपती बाप्पा सुद्धा येणार आहेत, पण त्यांच्या पूजेमध्ये काय अग्निकुंडाचं किंवा होमाचं काय काम असं नसतं बेसिक. पण धूर वगैरे करण्यासाठी तुम्ही हे वापरू शकता. गणपतीच्या आरतीमध्ये वगैरे ज्यांना धूर आवडतो छान, तर ते लोक हे वापरू शकतात. तर तसं हे एक मी घेतलंय. तसं छान मस्त माझ्याकडे पूजे म्हणजे जे काही म्हणजे पाठव चौरंग आहेत त्याचं कलेक्शन मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केलं. आणि आता कुठली पाठ कशासाठी किंवा कसं युज करायचं ते तुम्हाला सांगतो. तर मग की तुम्ही तुमच्या पूजेमध्ये कसं काय काय वापरू शकता. तर सर्वप्रथम तर आता आपल्या गणपती बाप्पा येत आहेत, तर गणपती बाप्पाला काय नाही बेसिकली तुम्ही असं जरी चौरंग मांडलात ना तरी त्याच्यावर पाठ असा पाठ त्याच्यावरती तुमचा तुम्ही ठेवला गणपती बाप्पांचा, तरी तुमचे गणपती बाप्पा छान मस्त त्याच्यावर विराजमान होतील आणि छान मस्त तुम्ही तुमची सेवा सुद्धा करू शकता. तर हा पाठ आहे माझा, तो मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केला. त्याच्यानंतर हा चौरंग तुम्ही बघू शकता किती मोठा आहे, तुम्हाला ह्याच्यावर दिसत असेल की तो किती उंच आहे. आणि त्याच्या पुढे मी हा जो नवीन घेतलाय रिसेंटली चौरंग तो केवढासा दिसतोय तो तुम्हाला दाखवतो. लुक ॲट दिस. किती फरक तुम्हाला ह्याच्यातनं दिसत असेल की तो किती म्हणजे किती बुटका आहे हा आणि हा किती हाईट आहे.
ह्याच्यानं तुम्हाला फरक समजत असेल. तर ह्याच्याला काय होतं, मला या चौरंगाला काय प्रॉब्लेम व्हायचा, माझ्याकडे ज्या समया आहेत ना त्या एवढ्या एवढ्या यायच्या किंवा एवढ्या एवढ्याच यायच्या, म्हणजे इथपर्यंत त्याची हाईट होती. आणि ह्या चौरंगाला तर त्या अतिशय सुंदर दिसतात समया. तर आणि माझ्याकडे एकदम अशा मोठ्या समया नाही आहेत ना, सो मग म्हणून इथे लावलं की ते नीट दिसायचं सुद्धा नाही, लुक त्याचा छान यायचाही नाही. मग मी हा चौरंग घेतला की ह्याला समया सुद्धा नीट दिसतील आणि छोट्या पूजेसाठी वापरता येईल. त्याच्यानंतर आता बघा, मार्गशीर्ष महालक्ष्मी जेव्हा मी मांडतो तर तेव्हा मी हाच चौरंग शक्यतो घेतो, कारण मला हाच चौरंग मार्गशीर्ष महालक्ष्मीसाठी बरोबर वाटतो. तर त्याच्यासाठी देवीची मांडणी माझी या अख्ख्या चौरंगावर बसते. म्हणजे फक्त देवी ओनली, फक्त म्हणजे जो आपला कलश असतो तोच माझ्या ह्याच्यावरती बसतो. म्हणजे देवीला अख्खं सजवणं, फुलं, दिवे, देवीच्या आजूबाजू डेकोरेशन वगैरे, त्याच्यासाठी हा अख्खा मला चौरंग लागतो. मग त्याच्या पुढे म्हणजे जे आपण विडे ठेवून श्रीयंत्र, महालक्ष्मी माता, लक्ष्मी, त्याच्या म्हणजे आपण तेच ठेवलं, गणपती बाप्पा, शंख, असं काय काय ठेवत असतो, त्याच्यासाठी हा असा छोटासा पाट आहे जो मी पुढे ठेवतो. म्हणजे आता तुम्हाला समजतंय का एक्झॅक्टली मी कसं करतो. म्हणजे आपला हा चौरंग जिथे महालक्ष्मी माता विराजमान झाली आणि ह्याच्या खालती आपण जो लक्ष्मी मातेचा मार्गशीर्ष मध्ये फोटो मांडतो तो फोटो, त्याच्यानंतर श्रीयंत्र, लक्ष्मी माता, गणपती बाप्पा, शंख, कवड्या किंवा तुम्ही जे काही लक्ष्मी मातेच्या सेवेमध्ये ठेवत असाल तर त्या सर्व गोष्टी इथे ठेवायच्या. त्याच्यानंतर ती 5 फळं, नैवेद्य जो लागतो तो सगळं आपण इथे ठेवू शकतो. म्हणजे वरती गर्दी होत नाही आणि नीटनेटकं राहतं. त्याच्यानंतर हा पाठ, मी या पाटाबद्दल तुम्हाला सांगितलं की हा सगळ्यात छोटूसा माझ्याकडे पाठ आहे. तर तो अशा प्रकारे इथे ठेवायचा वरती. त्याच्याने मग काय होणार की माता महालक्ष्मी मातेचा जो कलश आहे त्याला छान मस्त उंचवटा भेटतो, उंच होतो कलश आणि पूजा छान दिसते. तुम्ही विचारताना बरेच जण की दादा तुझी पूजा एवढी सुंदर दिसते, तर ह्याच त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्याच्यामुळेच आपली पूजा सुंदर दिसत असते. तर अशा प्रकारे काहीसा तो माझा हा चौरंग आहे. आणि असेच नवीन नवीन कलेक्शन तुम्हाला काय काय दाखवायचे आहेत मला, जे मी हळूहळू तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार. साधा सोप्पा आणि असं सुंदरच माझं जे काही कलेक्शन आहे चौरंगाचं ते आज मी तुमच्या सर्वांसोबत शेअर केलं. कुठल्या पूजेला तुम्ही काय वापरू शकता, कसं करायचं, हे सगळं तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केलं. तर अगदी नेहमीप्रमाणे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.